चला आता आपण आज कविता शिकणार आहे। कवितेचं नाव काय? गोधडी। डॉक्टर कैलास दौंड। तुम्हाला माहिती आहे की गोधडी हे केवळ पांघरूण नसते, तर त्याच्या मध्ये खऱ्या अर्थानं मायेचा ओलावा असतो। ज्यानं गरिबीत दिवस काढलेले आहेत त्याला माहिती असते त्या गोधडीची किंमत काय असते। आणि मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस आम्ही आमच्या मामाच्या किंवा मावशीच्या घरी जायचो तेव्हा तिथून येताना पैसे नाही, तर तिथून आम्ही आमच्या आजीचे, मामाचे, आजोबाचे असलेले फाटके कपडे गावावरून घेऊन यायचो। मी माझ्या आईला म्हणायचो की एवढं वजन माझ्या कशाला देत आहे, ह्याच्यात तर फाटके कपडे, हे काय करायचं? तर मला आई म्हणायची घरी जाऊन याची काय शिवायची, आपल्याला उशी शिवायची आहे। ते क्षण आठवले तर अजूनही अंगावर काटा येतो। त्या गरिबीला केलेला स्पर्श हा खऱ्या अर्थानं माणसाला काहीतरी शिकवून जातो। आणि म्हणून खऱ्या अर्थानं दारिद्र्याने त्या पोकळलेल्या जगण्यावर खऱ्या अर्थानं आपल्याला फुंकर घालण्याचा त्या प्रेमाचा आणि तो मायेचा स्पर्श आहे। गोधडी हे त्या खऱ्या अर्थानं त्या आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे। गोधडीच्या रूपानं आपल्या या कौटुंबिक नात्यामधील आठवणीचा जी गोप आपण विणलेला आहे याविषयीचे भावस्पर्श चित्रण आपल्याला या प्रस्तुत कवितेत कवी डॉक्टर कैलास दौंड यांनी आपल्याला सांगितलेले आहे। तुम्हाला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरी गोधडी आहे, बरोबर आहे का नाही? आज आपल्याला त्याचं मोल कळत नाही, परंतु मात्र जे गरिबीत आदिवासी लोक शिकतात, जगतात, त्यांच्यामध्ये असलेले जे काही समस्या आहेत त्या जेव्हा मांडतात खऱ्या अर्थानं आपल्याला तेव्हा गरिबी काय आहे त्या गोधडीची किंमत कळते। आता हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये सगळ्यांना गोधडी लागते, परंतु कवीनी त्या पाठीमागची भाव स्पर्शना सांगितलेली आहे। आपण जर एखादी गोधडी फाटली तर आपण कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून देतो आणि कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकताना चल दिले कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकताना खऱ्या अर्थानं आपण हे बोलवतील कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकताना खऱ्या अर्थानं आपण त्याला असं लॉजिकली घेत नाही, बरोबर आहे का नाही? पण ते निर्जीव जरी असेल तरी त्याच्या पाठीमागे भावनाचा स्पर्श लपलेला असतो। याचा आपल्याला अभ्यास करणं, ती भावना जपणं फार अत्यंत काय रे बाळा महत्त्वाचं आहे। आणि म्हणून वस्तू जरी निर्जीव असली तरी तिच्या पाठीमागे भावना आहे, ही गोष्ट आपण नेहमी शिकलं पाहिजे। गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका, तर गोधडी म्हणजे गोधडी असते। गोधडी म्हणजे काय असते? गोधडी। ते नुसतं एक चिंध्या नसतो, त्याच्या पाठीमागची बाळा भावना तुम्ही समजून घ्या। आणि माहेल आई मिळणारी ती ऊब असते। आईच्या पदरात असलेल्या बाळाला मायेची ऊब सांगायची गरज नाही। आजही किती मुलं आपल्या आईच्या लाळाची असतात आणि जर का वडिलांनी मारलं तर ते आईच्या साडीच्या आड लपतात, त्याला मायेची ऊब लागते। ही भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, पण हे गरिबीचं आपलं वास्तव आहे। कवीला म्हणायचं आहे की गोधडीला असते अस्तर आणि बापाच्या फाटक्या धोतराची असते। कशाचं असतं? आपल्या वडिलांचं जे फाटकं धोतर असेल, पॅन्ट असेल, त्याचं शिवलेलं ते अस्तर असतं। आजच्या आधुनिक युगात तुम्हाला याची जाणीव नाही, पण ज्यावेळेस मी खेड्यागावात जातो आमच्या घरी अजूनही गोधडी आहेत आणि त्या गोधडीत मी स्वतः झोपलेला आहे। ते भावना, ते स्पर्श आणि तो गरिबीचं दारिद्र्य, तो काळ माणसाला बरंच काही शिकवून जातो। आणि खऱ्या अर्थानं तो शिकवल्याच्या नंतर जी अंतकरणाची भावना आहे, ही अंतकरणाची भावना कोणत्याही किमतीमध्ये आपल्याला काउंटिंग करता येत नाही, हे तुम्ही शिकून घ्या। आणि ज्यानं खऱ्या अर्थानं गरिबी बघितली, ज्यानं हे दारिद्र्य बघितलं, ज्यानं ही गरिबी आणि मायेची ऊब बघितली, तो खऱ्या अर्थानं कधी व्यर्थ मार्गावर जाणार नाही, याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो। खऱ्या अर्थानं कवीला म्हणायचं आहे किंवा तो मायेला, आईला बापाने घातलेल्या फाटक्या लुगड्याची आत, जे आपल्या आईचं लुगडं असतं, आपल्या आजीचं लुगडं असतं, त्या गोधडीच्या कुठं असतं रे? आतमध्ये असतं, बरोबर आहे का नाही? आणि वरून धोत्राचं त्याला अस्तर लावलेलं असतं की गोधडी वरून कशी दिसावी? चांगली दिसली पाहिजे, बरोबर आहे ना? पण आतमध्ये काय असतात? फाटकी पॅन्ट, चिंडी,
बरोबर आहे का नाही? घरातले सगळे मळके कपडे आपण कुठे घालतो रे? आतमध्ये घालतो. आज या झगझगच्या जगात जो गोधडी कोणाला ऐकवलं तर पोरं हसतात. अरे तुम्ही त्या भावना स्पर्शाला कधी जाणणार? जो ही जाणलं त्या विद्यार्थ्याला कळेल की खऱ्या अर्थानं त्या गोधडीची किंमत काय असते. कवीला काय म्हणायचं आहे बघा, तर आईला बापाने घातलेल्या ते फाटक्या जे लुगड्याचं असतं ते आत असतं, आजीचं लुगडं सगळ्यांना माहित आहे. आणि गोधडीमध्ये अनेक चिंध्या असतात. तुम्हाला मी आताच सांगितलं काय असतं रे बाळा? चिंध्या. आणि बसलेल्या त्या खऱ्या अर्थानं दाटी वाटीने चिंध्या असतात. बरोबर आहे का नाही? अशा आपण काय करतो, त्या गोधडीचा वरचा पदर शिवतो, त्याच्या आतमध्ये काय करतो, अशा चिंध्या भरतो, चिंध्या टाकतो. आणि आईने दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्या फक्त काय नसतात? चिंध्या. हे लक्षात ठेवा. आपण म्हणतो गोधडीत काय रे? चिंध्या आहेत. आपल्याला त्याची किंमत तेव्हा वाटत नाही. पण बाळा जरा भावनिक स्पर्शाने विचार कर, त्या चिंध्या नसतात तर ते काय असतं हे तुला शब्दात व्यक्त करता येणार नाही. आणि म्हणून तेव्हा त्या फक्त चिंध्या नसतात, त्यात असतो मामानं घातलेला, सांगितलं मी तुम्हाला अगोदर, मामाने घातलेला भाज्याचा जीर्ण कुडता असतो. कुठून आणलेला? माहेरहून आणलेला. मी माझं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. माहेरतून आणलेलं आईच्या लुगड्याचं फटकूर असतं बघा त्या पोटामध्ये रे, त्या गोधडीमध्ये. बरोबर आहे का नाही? एवढी पिशवी झालेली अशी डोक्यावर घेऊन. तेव्हा माझं वय 10-12 वर्ष असेल, मी 7वी-8वीत असेल. गरिबीचा हा स्पर्श आपण जवळून बघायला हवा. पण आजकालचे ते मुलं मध्ये ती आपल्याला दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आईच्या त्या लुगड्यांचा खऱ्या अर्थानं परकूर माहिती आहे तुम्हाला? परकर असतो, पटकूर असतो. आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, पहिली जेव्हा संक्रांती असते माहिती आहे ना, तेव्हा प्रत्येक आईला साडी वगैरे काय करावं लागतं, आपले मामा वगैरे घेत असतात. बरोबर आहे ना? माहेरी गेल्यावर. आणि घेतलेलं आईनं असंख्य त्याला ठिगळं लावलेलं तिचं एक लाडकं काय असतं रे बाळा? लुगडं असतं. ठिगळं लावतात. जर पूर्वीच्या काळात लुगडं, शर्ट, पॅन्ट जर काही फाटलं तर त्याला काय लावायचं? ठिगळं लावायचं. कुठं लावायचं माहित आहे? पॅन्ट, लुगडं हे सगळ्यात जास्त कुठं फाटतं? इकडे पाठीमागून लवकर फाटतं. बरोबर आहे का नाही? मी किती वेळा पॅन्टला ठिगळं लावून वापरलेली आहे. शाळेतले पोरं काय करायचे? हसायचे. बरोबर आहे का नाही? एक शर्ट तुम्हाला यकीन होणार नाही, 9 वर्ष मी एक शर्ट घातलं. किती वर्ष? 9 वर्ष. तुम्ही माझं जांभळं शर्ट बघा, मी त्या दिवशी शाळेमध्ये आणलं होतं. ते माझं लग्नातलं शर्ट आहे. 2017 मधलं. आज किती चालू आहे? 2025. किती वर्ष झाले? 8 वर्ष झाले मी शर्ट घालतोय. आणि त्या शर्टाला एक डोळा फाटलेला डाग सुद्धा नाही. हा, त्या दिवशी आणलं होतं की ते जांभळं शर्ट आहे ना, ते शर्ट. खऱ्या अर्थानं ते शर्ट हे आपल्या भावनिकतेचं एक स्पर्शिकेचं दर्शन आहे. कपड्याला कोण म्हणतं जीव नसतं, त्याला जीव लावला तर त्याच्यामध्ये आपल्याला जीव दिसतो. ज्या पेनानं आपल्याला 90% मिळवले त्या पेनाला आपण विसरू शकतो? ज्या कागदावर मी माझं आयुष्य लिहिलं त्या कागदाला आपण विसरू शकतो? आपण काय म्हणतो? अरे ते निर्जीव आहे. अरे त्या निर्जीवांच्या भावना स्पर्शाच्या मुळाशी गेला ना, तुला खऱ्या अर्थानं तुझ्या जीवनाचं रहस्य कळेल. ते गोधडी असू द्या की निर्जीव वस्तू असू द्या. आणि त्याला असंख्य ठिगळं लागलेलं असतं बाळा. आणि बाच्या त्या कोपराच्या बाह्या आईनं ते सगळं त्या स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं. त्यात स्मृती म्हणजे काय? आठवण. आईचं, बाबाचं, मामाचं, आजीचं जे काही लुगडं ठिगळं लावलेलं असतं सगळं त्याला बाच्या कोपऱ्यात त्या बाया असतात. बाया माहिती ना बाळांनो? या बाया लवकर फाटून जातात. मग आपण हे बाया फाटल्या की याला काय करतो? कापतो. आणि शर्ट फुल असतं त्याला काय करतो? हाफ करतो. ते शर्ट सुद्धा मी घातलेलं आहे. कुणाचं माहिती आहे? काकाचं, बाबाचं. तुम्हाला माझ्या जीवनात एक उदाहरण सांगतो, तुम्ही येणार नाही, तुम्हाला हसी वाटत. नवीन कपड्याची आवड काय असते? माझ्या वडिलांनी अंडरपॅन्ट घेतल्या 2. शनिवार दिवस होता, मी तेव्हा 7वीत होतो. मला माहीतच नाही की अंडरपॅन्ट आतमधून घालतात आणि चड्डी बाहेरून घालतात. मला माहीतच नाही. मी काय केलं, शनिवारची शाळा होती, माझे वडील ते लंब्या पॅन्ट घालतात माहिती आहे ना,
कापडाच्या लंबा पॅन्ट त्यांनी घेऊन आणले ते आमच्याकडून. आणि शनिवारच्या शाळेमध्ये ती पॅन्ट, आता नवीन म्हणजे काय आपल्याला टेन्शनच नाही. सकाळी उठलो, आंघोळ बिंघोळ केली डायरेक्ट, आणि पॅन्ट घातली आणि डायरेक्ट कुठे गेलो, शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर आणि मी कॅप्टन, मला प्रार्थनेला उभं केल्याचं समोर सगळ्यात. व्हरांडा असतो ना माहिती ना शाळेचा, आणि सगळे मुलं व्हरांड्याच्या कुठे असतात, खाली उभी. मी गेलो प्रार्थना करायला आणि ते हातची चड्डी घातली आणि सगळी प्रार्थना वगैरे झाली, राष्ट्रगीत झाले. आणि आम्हाला त्यावेळेस माझे क्लास टीचर शेख सर होते आणि मला म्हटले, माझ्याकडे असेच बघत बसले. प्रार्थना वगैरे झाल्याच्या नंतर सगळे मुलं हसायला लागली. मी म्हटलं राव काय म्हटलं. मला शेख म्हणे, आमचे शेख सर म्हणले, अरे बापरे शेमळ्या तुत्राच्या इकडे. आमच्या सरांचं एक वाक्य होतं, शेमळ्या तुत्राच्या. त्या शेख सरांचं मला प्रत्येक वाक्य अजून आठवतं. आणि दंदी सर होते, मला मायेची ऊब शेख सर आणि दंदी सरांच्या नजरेत मला अजूनही दिसते. आणि जर माझा बेसिक पाया जर कोणामुळे पक्का झाला असेल तर या दोन शिक्षकांचं खूप योगदान आहे. एक सन्माननीय दंदी सर आणि शेख सर. अजूनही मी माझ्या गावी गेलं की मी त्या दोघांच्या पण घरी जातो. उपकार विसरायचे नसतात, करून दाखवायचे. आणि मग ती हसायला लागले. मला म्हणले, का रे तुला चड्डीतला आणि पॅन्टला फरक कळतो का, तुला फरक कळतो का. म्हणले अरे ते म्हणले चड्डी आतमधून घालायचं म्हणले तुला. गेलो ना भावा पळत घरी. 2 दिवस मी शाळेतच गेलो नाही. पोर हसायला लागले तर एवढं मी ती चड्डी अंडरपॅन्ट घालून गेलो. फक्त आताच्या अंडरपॅन्ट त्या छोट्या आहेत ना, त्या माझ्या वडिलांची अंडरपॅन्ट काय असती, मोठी असते बघा. ती झोली तिला असा कसा वगैरे असतो बांधलेला, तिला नाळ वगैरे असते. मी आणि हे उदाहरण सत्य आहे. आई शपथ सांगतो, मी तुम्हाला 2 दिवस शाळेतच गेलो नाही. सगळ्या पोरी आता 7वीतल्या पोरींना सगळं कळतंय. तेव्हा माझ्याकडे लय हसायला लागले आणि तेव्हा मला कळालं की काय किंमत असतं. आज माझ्याकडे 70 शर्ट आणि 33 पॅन्ट आहे. आणि मी तेव्हा शपथ घेतली की मी एवढे नवीन कपडे घालणार की दर आठवड्याला एक शर्ट घेणार. तुम्हाला माहिती आहे, मी दररोज शाळेमध्ये एक नवीन शर्ट घेऊन येतो. माँ की कसम खाके कुछ ना कुछ तो करना है भैया, जो हंसाए उसको चूप तो करना है, वरना जिंदगी क्या काम की जिसमें जो आदमी फुंकर उठा के उड़ जाए. आपल्याला तसं कर्तृत्वानं बोलायचं असतं, कळलं का नाही. उगाच बोलून फोपाट्या मारायच्या नसतात. आणि म्हणून त्या आईच्या त्या मूर्तीनं ते शिवलेलं असतं. त्यात काय काय असतं हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आणि म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, त्यामध्ये ऊब असते. ऊब काय असते रे, ऊब असते. त्याच्यात जिव्हाळा असतो. एखादी गोधडी घेऊन बघ, तुला थंडी वाजणार नाही. आणि गावाकडे जर कोणती गोधडी कोणाचं काय असेल तर आजोबाचं धोतर आणि आजीचं लुगडं, ते जीवनातले क्षण तुम्ही विसरणारच नाही. तर कोणी आजोबाच्या लुगडात झोपतच नाही. जेव्हा मी माझ्या आजोबाकडे झोपायचो, आजोबाचं लुगडं जे धोतर असायचं ते रात्रभरात गायब. आपलं झोपणं माहितच आहे. आबाच्या धोतरामध्ये पाय घातला की डायरेक्ट धोतर खालीच. माझी आजी तर मला लय चपवायची, म्हणली सरळ झोप, नाही तर तुला एवढा आनंद ना. बरोबर आहे का नाही. मग मी आजीजवळ झोपायचो नाही, कारण आजी पायटी 4ला उठायची. मग मी आजोबाजवळ जाऊन झोपायचो आणि आजोबाचं धोतर गायब डायरेक्ट झोपायचं. ते पायानं माहिती ना आपल्याला, पाय मारायची सवय. सप्पा सप देणं सप्पा सप. आजोबा म्हणजे एक दिवस तर माझ्या आजोबाने माझ्या पायच द्यायला बांधून ठेवले. त्याला वा कोणाला, त्या खाटीला माझे पाय बांधून ठेवले. म्हणजे आता जर तू काय केलं तोडच म्हणे माझं धोतर सोडतोय, म्हणजे तुला काय ऐका नाही म्हणे, डोकं बिकं जरा सळग. अहो म्हटलं आजोबा माझे पाय लय दुखतात म्हणलंय, म्हणून मी असं लाता बिता मारतो. काय बरोबर आहे. पण आता ते बंद झालंय. आता काय दिवसभर काम करून पाय थकून. तर हे खऱ्या अर्थानं एक मायेची ऊब आहे, ती आठवण आहे. मी तुमच्या समोर कवितेच्या माध्यमातून आपले उदाहरण पण तुम्हाला सांगितले. आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं गोधडी एक याच्यामध्ये मायेचा काय असतो, स्पर्श असतो, तो आपल्याला शिकून जातो. मग गोधडीमध्ये कोणाकोणाच्या चिंध्या असतात कळालं तुम्हाला, आईच्या, आजोबाच्या, फाटल्या पॅड्याच्या, बायांच्या. बरोबर आहे का नाही. ही ऊब तुमच्या स्मरणात राहू द्या आणि जीवनात काहीतरी नवीन घडू द्या, असं कवितेला वाटतं. असं कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला पण सांगतो. कळणारा इम्प्लिमेंट. थँक्यू, धन्यवाद.